तुमचं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण ना शोल्डर उतरते, जेवढा जास्त मोठा गळा घेतला ना की शोल्डर उतरण्याच्या समस्या येतात। तर आपण ते बघणार आहोत किती मोठा गळा असू दे, तुम्ही जर ह्या प्रकारे जर कटिंग केली ब्लाउजची तर अजिबात तुमचं शोल्डर उतरणार नाही। तर आता आपण नेहमी बॅक साईडची पहिले कटिंग करत असतो, पाठीमागच्या भागाची पहिले कटिंग करत असतो। पण आता आपल्याला एवढा मोठा डीप नेक आहे, जेव्हा आपला गळा 10च्या पुढे जातो ना तर त्यावेळेस आपल्याला आहे ना अशा प्रकारे पहिले ना पुढच्या भागाची आपण मार्किंग आणि कटिंग करणार आहोत। तर सगळ्यात पहिले बघा, मी इथे हुकायच्या पट्टीसाठी 5 इंच इथे सोडलेला आहे। त्यानंतर उंची टाकून घ्यायची आहे। आता जी पण आपली उंची आलेली असेल ना, आपण बॅक साईडने उंची मोजलेली असेल ना, तर त्या उंचीमध्ये आपल्याला 2 इंच प्लस करायचं आहे। आता मागची जर उंची आपली 14 असेल तर त्याच्यामध्ये 2 इंच प्लस केल्यानंतर ती उंची येते 16वर। तर इथं पण आपण एक 16वर एक मार्क करून घेऊया। 16 ही लाईन आपण जोडून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथे शोल्डर टाकायचा आहे। आता शोल्डर आपला गळा पुढचा गळा 7चा असतो, 7, 7.5 किंवा 6, 6.5 याच्यापेक्षा ना मोठा असतो ना छोटा असतो नॉर्मल ब्लाउज मध्ये। तर पूर्ण शोल्डर मधून आपल्याला 2 इंच कमी करायचं आहे आणि मग आपल्याला हे शोल्डरचं माप टाकायचं आहे। तर पूर्ण शोल्डर 14 आहे, 14 मधून 2 इंच कमी केल्यानंतर 12 येतं आणि 12चा हाफ इथं 6। तर आपल्याला ही जी लाईन आपण आखली आहे त्याच्या पुढे आपल्याला इथं 6वर एक मार्क करायचा आहे। त्यानंतर इथं खाली आपल्याला मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे। मुंडा पण मी इथं 6वर घेत आहे। आता ही लाईन आपण सरळ आखून घेऊया। त्यानंतर आपल्याला इथं छातीचं माप टाकून घ्यायचं आहे। आता छाती आहे 32, 32चं हे माप आहे 8 चोक 32, 8 वर आणि त्यानंतर 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन। आता ही लाईन आपण सरळ खाली आखून घेऊया। आता आपल्याला पहिल्या जो पुढचा भाग आहे त्याच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे। 1 वर आपण इथं मुंड्याचा हा शेप देतो आहे। थोडंसं आपल्याला असं खाली न्यायचं आहे हे। त्यानंतर आता इथं आपल्याला गळा रुंदी टाकून घ्यायची आहे। तर गळा रुंदी इथं मी 2.5 वर घेते, पुढची गळा रुंदी ही घेते हा 2.5 वर इथं मी गळा रुंदी घेते, कारण आपला पुढचा गळा जो आहे तो आपला छोटा आहे। त्यानंतर गळ्याची लांबी इथं मी 7 वर घेते आहे। आता तुम्ही खालची गळ्याची लांबी 3 वर घेऊ शकता, मी पण इथं 3 वर घेते आहे। 3.5 वर देखील तुम्ही घेऊ शकता, त्यापेक्षा जास्त नाही घ्यायची आहे, नाही तर खूपच गळा हा फाकला जातो। आता इथं मी राऊंड शेप गोल हा गळा करते आहे। त्यानंतर आपल्याला इथं पुढच्या सगळ्या मार्किंग करून घ्यायची आहे। जसं आपल्याला आता इथं टक्स पॉईंट टाकून घेऊया आपण। 10.5 वर हा माझा टक्स पॉईंट येतो। आता छातीचा चौथा भाग 8 चोक 32, 3.2 लाईन, तर इथं 3.25 वर मी एक मार्किंग करत आहे। इथं 3.25 वर एक मार्किंग करत आहे। आता इथं आपण टक्सचं अंतर देऊन घेऊया। 1.5 इंचावर मी हा टक्स टाकते आहे। आता हा टक्स कसा टाकायचा, किती घ्यायचा याच्याबद्दल आपण काही बोलणार नाही आहोत, कारण आपल्याला फक्त गळ्याबद्दल बोलायचं आहे। त्यानंतर आता आपण इथं प्रिन्सेस कटचं शेप देऊन घेऊया। बघा ह्या प्रकारे प्रिन्सेस कटचा आपण हा शेप देऊन घेतला आहे। त्यानंतर जेवढं पण अंतर आपण हे घेतलं आहे इथं ते इकडं वाढवून घेऊया। तुम्ही कमरचं मोजून वगैरे पण इथं वाढवू शकता। आता आपल्याला ते जर बोलत बसलो तर आपला व्हिडिओ पुढे खूप मोठा होईल आणि आपला मेन जो आहे गळा डीप, गळ्यामध्ये शोल्डर उतरू नये म्हणून काय करायचं ते आपल्याला बघायचं आहे। आता इथपर्यंत झाल्यानंतर आपण याची कटिंग करून घेऊया। हे बघा, आता एवढं झाल्यानंतर ना आता आपल्याला पाठीमागच्या भागाची कटिंग करायची आहे। आता त्यानंतर आपल्याला इकडं बंद बाजूला आपल्याला काय करायचं आहे,
सगळे आपले पाठीमागची जी मार्किंग आहे डीप नेकची आपल्याला ती करायची आहे. आता आपल्याला डीप नेक टाकायचं आहे. त्याच्यामध्ये आपण 2 इंच शोल्डर कमी केलं होतं, याच्यामध्ये आपल्याला 3 इंचाने कमी करायचं आहे. 5.5 वर आपल्याला इथं शोल्डर टाकायचं आहे. बघा इथं टाकूया आपण वरती. 5.5 वर आपण शोल्डर टाकला आहे. त्यानंतर इथं मुंडा घ्यायचा आहे 6 वर. या लाईन आपण आखून घेऊया. हे बघा 8 वर आपला छातीचं माप आणि त्यानंतर 1.5 इंच आपली शिलाई मारायची आणि आपला इथं मुंड्याला आपण सेप देऊन घेऊया. आता हा मुंड्याचा सेप आपल्याला डीप नेकमध्ये 1.25 इंचावर द्यायचा आहे. जेव्हा आपला गळा खूप डीप असतो ना, हे बघा 1.25 इंचावर मी हा मुंड्याचा सेप दिला आहे. आता त्यानंतर उंची, इथं आपल्याला मागची जी उंची असेल ना त्याच्यामध्ये 1 इंच आपल्याला प्लस करायचे. 14 ची उंची आहे, 15 वर आपण एक मार्क करून घेऊया. इथपर्यंत आपलं सगळं सेम राहणार आहे. आता आपल्याला इथं जे माप टाकायचं आहे ना त्याच्यासाठी आपल्याला बघा हे घ्यायचं आहे. बघा ह्या प्रकारे आपल्याला जो पण आपला मुंडा असेल, जेवढं आपलं शोल्डर असेल ना, हे बघा ह्या प्रकारे आपल्याला इथं ठेवायचं आहे आणि इथं आपल्याला एक मार्क करून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला शोल्डर कमी नाही करायचं आहे. शोल्डर आपल्याला जे आपण डीप नेकमध्ये जे 5.5 टाकतो किंवा 6चं जरी टाकलं तरी तुम्ही इथं काही प्रॉब्लेम नाही. जे पण तुम्ही शोल्डर आपण डीप नेकमध्ये टाकतो तेवढं टाकायचं आहे. पण पुढचं शोल्डर आपल्याला पुढच्या ज्या गळ्याचं शोल्डर आहे ते जास्त घ्यायचं आहे आणि त्याच शोल्डरचं माप आपल्याला इथे टाकायचं आहे. म्हणजे आपल्याला ही गळारुंदी भेटून जाते. आता ही गळारुंदी आपली बघूया किती आलेली आहे. हे बघा फक्त 2 आलेली आहे गळारुंदी. आता त्यानंतर आपल्याला आता इथे मी 11चा गळा टाकते. हे बघा जवळजवळ 11चा हा गळा आहे आणि खालची गळारुंदी आहे ना ती मी 3 वर घेते आहे. 1 इंचानी डायरेक्ट एक्स्ट्रा घेतली आहे मी. आता ही गळा इथून ही कमी झाली आहे, पण आपण काय करतो शोल्डर खूप कमी करून टाकतो. 5 हे शोल्डर डीप नेक असला ना खूपच कमी करून टाकतो. 5 4.5 असं करतो. मग त्याच्याने काय होतं गळा हा एक तर असा खेचला जातो, तिकडे तिकडे होतो आणि इथं आहे ना चुण्या पडतात किंवा मग शोल्डर हे उतरतं. तर नेहमी पुढच्या गळारुंदी आपल्याला जेव्हा पण आपला गळा डीप असला ना त्यावेळेस आपल्याला पुढच्या भागामध्ये आपल्याला शोल्डर जास्त घ्यायचं आहे आणि हे शोल्डर पण आपल्याला इथं ठेवून बघायचं आहे. म्हणजे फक्त गळारुंदी आपली कमी होती, शोल्डर मात्र आपलं कमी होत नाही. आणि जर समजा आता तुम्हाला वाटतंच आहे की हे शोल्डर खूप मोठं दिसतंय, मग आपल्याला हे शोल्डर कमी पाहिजे तर काय करायचं, ते शोल्डर इथून हे बघा इथून 5 इंच आपल्याला थोडंसं कमी करून घ्यायचं आहे आणि गळारुंदी मग थोडीशी आपल्याला इथून वाढवून घ्यायची आहे. पण हे जे आहे ना फक्त बॅक नेकमध्ये नाही करता येणार, हे पुढच्या गळ्यात सुद्धा आपल्याला करावं लागेल. तेव्हा आपल्याला हे दोन्ही शोल्डर आपल्याला प्रॉपर भेटून जातील. तर अशा प्रकारे पहिले आपल्याला जेव्हा पण आपला डीप नेक असतो, खूप मोठा गळा असतो ना, त्यावेळेस आपल्याला पुढच्या भागाची पहिले कटिंग करून घ्यायची आहे आणि मग मागच्या भागाची कटिंग करायची आहे. त्याच्याने आपली फिटिंग डीप नेकमध्ये खूप छान अशी बसते. आपल्याला दोरी लावायची गरज पडत नाही आणि शोल्डर उतरण्याची समस्या 90 ते 95% आपली ह्या याच्याने सॉल्व म्हणजे पूर्ण होते आपली. तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.